हाय हॅलो नमस्कार. तर सकाळचं मॉर्निंगचं खूप छान असं वातावरण. चला तर आता सकाळी सगळं काम आवरून मी नाश्त्याच्या तयारीला लागते. सकाळी नाश्त्याला केलेली छान अशी मॅगी, सर्वांसाठी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीचीच मी मॅगी करत असते. आरवला आम्हाला सगळ्यांना छान अशी सिंपल मॅगी केली. त्यांना टोमॅटो कांदा वगैरे काही टाकत नाही, साध्या पद्धतीनेच करत असते. आणि आमच्यात काही सारखी मॅगी होत नाही. आणि मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर छान असा चहा उकळायला ठेवला. चहा उकळेपर्यंत सगळ्यांनी मॅगी खाल्ली. तोपर्यंत छान असा उकळून आलं वगैरे टाकून मी चहा उकळत ठेवला आणि छान सगळ्यांना गाळून मी चहा प्यायला दिला. आणि चहा नाश्ता झाल्यानंतर सगळं किचन आवरून मी लागत असते स्वयंपाकाला. मग सगळे काम आवरून स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाकामध्ये होता भात, गवारची शेंग, शेवग्याची शेंग असे मी छान असं स्वयंपाक केला. तर मी तुम्हाला गवारची शेंग कशी केली ती दाखवते. गवारीची शेंग करण्यासाठी कांदा, एक टोमॅटो आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आता ते कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. 2 पळ्या तेल टाकून घेतले छान असं. आता त्यामध्ये कापलेला कांदा टाकायचा. तो छान तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान तपकिरी झालाय. त्यामध्ये आता आपण ठेचलेला लसूण टाकूया. छान असं परतून घ्यायचं. आता त्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी, 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं छान असं तडतडेपर्यंत परतून घ्यायचं. आता त्यामध्ये टाकायचं चिरलेलं टोमॅटो. हे सगळं मिश्रण छान असं परतून द्यायचं. तर त्यामध्ये छान असा कांदा लसूण मसाला. हा कांदा लसूण मसाला मी घरीच केला आहे. मी नेहमी घरीच कांदा लसूण मसाला करते. इतकी छान टेस्ट येते ना भाजीची. मी विकत न आणण्यापेक्षा घरीच सगळे खडे मसाले वगैरे टाकून 24 प्रकारचे खडे मसाले टाकून मी हा कांदा लसूण मसाला करत असते. एक 6 महिने पुरेल असा मसाला. इतका छान लागतो ना, खूप सुंदर भाज्या होतात त्याच्या. विकतला मसाला आपल्याला परवडत नाही, लगेच संपून जातो. आणि घरी केलेला मसाला आपण सगळं स्वच्छ करून सगळा व्यवस्थित मसाला करत असतो. खूप असा स्मेल यायला लागला. खूप छान असा परतून घ्यायचं. मसाला तेलात टाकल्यानंतर खूप छान वास येतो. आता यामध्ये सगळं परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूयात ती धुलेली गवारची शेंग. गवारची शेंग टाकून घेते. छान परतून घ्यायचं. सगळं एकत्र करून घ्यायचे. कांदा, टोमॅटो, लसूण ठेचून गवारची शेंग केली खूप छान होते, टेस्टी. आणि घरी केलेला कांदा लसूण मसाला खूप छान 2 मिनिटं झाकण ठेवून परतून घेतले मी वाफलून. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हे सेंदो मीठ घालून घ्यायचं. आता त्यामध्ये टाकूयात आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा कूट. मी सगळ्या भाज्यांना शक्यतो खोबऱ्याचा कूट जरा जास्त प्रमाणात वापरते आणि शेंगदाणा कमी वापरते. शरीरालाही आपल्या शेंगदाणा थोडासा धोकादायक असतो, म्हणून मी थोडंसं खोबऱ्याचा कूटच वापरते. म्हणजे धोकादायक नाही म्हणता येणार, पण शेंगदाण्यापेक्षा खोबऱ्याचा कूट चांगला. म्हणून हे छान असं परतून घेतलं. खूप छान दिसते आणि वासही खूप छान येतो आहे. आणि ज्यांना थोडासा रस्सा वगैरे करायचा असेल तर त्यात आपण थोडं पाणी पण ॲड करू शकतो. आणि ज्यांना कोणाला सुक्की करायची असेल तर ते थोडासा पाण्यात असे तडा देऊन आपण त्याला झाकून ठेवू शकतो. आता मी थोडा पाण्याचा शिंतोडा देते आणि झाकून ठेवते. थोडंसं यामध्ये मी पाणी टाकते. थोडंच टाकले. छान शिजवून देते त्याला. खूप छान दिसते. आणि अशा पद्धतीने गवारची शेंग केली ना तर सगळे लहान लेकरांपासून सगळे चवीने खातात. खूप छान होते. अशा पद्धतीने करून खूप छान लागेल. आता ह्याच्यावरती आपण छान असं झाकण ठेवून शिजून घेऊयात. 10 ते 15 मिनटात शिजून निघते शेंग ताजी असल्यामुळं. छान शिजून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कशी झाली गवारची शेंग.
अशी आपली गवार तयार झाली, खूप छान झाली। स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून छान असं जेवण केलं। जेवण आमचं दुपारी 1-1:30 वाजता असतं। मग जेवण केल्यानंतर मी सगळा किचन वाटा स्वच्छ करत असते, किचन वाटा एकदम स्वच्छ करत असते। काम आवरल्यानंतर एकदम टापटीपमध्ये किचन वाटा स्वच्छ करून ठेवल्यानंतर छान वाटतं। मी जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवून देत असते, भांडे वगैरे घासत असते आणि मग मी माझ्या पुढच्या दुपारच्या कामाला लागत असते। मुलांना खायला वगैरे घालायचं असतं, मग मी पुढची कामं आवरत असते। आज ना मी तुम्हाला छान असा वांगावरती 100% इलाज सांगणार आहे। एकदम जे आपल्या चेहऱ्यावरचे वांगाचे डाग असतात ना, ते एकदम कमी होतात आणि एकदम आपला चेहरा प्लेन होतो। एक 80 वर्षाच्या आजीने सांगितलं आहे आणि मी स्वतः तो प्रयोग केला आहे आणि माझ्या चेहऱ्यावरचा वांग 2 महिन्यातच खूप कमी झाला। पण तो उपाय आपल्याला कंटिन्यू करायचा आहे आणि इतका रिझल्ट आहे त्याच्यावरती, खूप छान आहे। इतक्या साऱ्या क्रीम लावल्या पण वांग काय गेलं नाही। पण त्या आजीने असंच एक ठिकाणी मी गेलेली देवदर्शनाला, तिथे मला त्या आजीने हा उपाय सांगितला आहे। तर आजींना म्हटलं की माझं वांग गेलं तर मी तुमचं खूप वेळा नाव काढेल आणि खरंच त्या आजीचं नाव काढण्यासारखं आहे। माझ्या चेहऱ्यावरील सगळे वांगाचे डाग गेले, खूप पांगायला लागलेला माझा वांग। पण त्या आजीने सांगितल्यानंतर मी 2च दिवसात त्यांनी सांगितलेला प्रयोग करायला लागले, तर असेच माझे चेहऱ्यावरील वांग जायला लागले। तुम्हाला दाखवते मी काय प्रयोग करते ते वांगावरती। काय पांढऱ्या तिळाचं तेल, तर हे तेल कुठल्याही स्टोअरमध्ये भेटतं, मेडिकलमध्ये भेटतं। असं तिळाचं तेल आणायचं। किती रुपयाला आहे? 95 रुपयाला, म्हणजे 95 रुपीजला आहे। हे तिळाचं तेल दररोज आपण झोपताना छान असा आपला चेहरा क्लीन करायचा आणि त्याच्यावरती हातावरती 2 थेंब ह्या तेलाचे घ्यायचे आणि छान असा आपल्या चेहऱ्याची मसाज करायची। इतका छान चेहरा होतो ना, सकाळी उठल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती कोणताच तेलकटपणा राहत नाही। असं कंटिन्यू करायचं, खूप छान रिझल्ट आहे। आणि त्याचबरोबर ॲडिशनल म्हणून हा सकाळी उठल्यानंतर आमावश्या पोटी एका ग्लासमध्ये 10 ml आवळ्याचा ज्यूस घ्यायचा आणि तो आपला आमावश्या पोटी तो ग्लास भरून पाणी प्यायचं। त्याच्याबरोबर हाही उपाय चालू ठेवायचा, आपल्याला ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो। त्यासाठी दररोज एका ग्लासमध्ये 10 ml आवळा ज्यूस घेऊन तो सकाळी सकाळी प्यायचा आणि संध्याकाळी हे तिळाचं तेल कंटिन्यू 2च थेंब लावायचं। खूप छान असा रिझल्ट आहे, तुम्ही करून पहा। वांगावरती 101% आपले वांग बरे होतात आणि माझ्या चेहऱ्यावरचे पण झाले। तुम्हाला दाखवते मी माझा चेहरा। आराध्या, ही काय टाकलंय सगळं? राडा बघा, तोंडाने सांगते। काय काय आहे बरं? अजून लय पिशव्या, 2-3 पिशव्या भरल्या असत्या हिऱ्याच्या। ती काय करते तू? घर बनवते बाबा। किती काय काय आहे, 1-2-3 हिऱ्याच्या पिशव्या, टेडीने तर एक बॉक्सच भरलाय मोठा 50 किलोचा। एकदाची शाळा भरलेली परवडली आहे का नाही? आत्ता आवरलं की आज राडा घालायचा। कोंबडा दाखव बरं, किती खेळणी। ही तुझी आहे का भैयाची गाडी? आत्ता आणलेली का? तुटून मुटून टाकले। कॉक कॉक। कोंबडा कसा ओरडतो? चिमणी कशी ओरडती? म्याव। चिमणी कावळा करतो काव काव। चिमणी, तू सगळं शाळेचं विसरायला लागली का आराध्या? मॅडमला सांगावं लागन, तू शाळेचं विसरायला लागली। विसरून जाती? मग आता उद्यापासून शाळेत जायचं। मग हा, मग शाळेत जायचं दररोज। चिमणीला कावळ्याला चिमणी करायला लागली। मग तू उद्या व्हायला लागली। तुला येतंय का काय? चिमणी कशी ओरडती, कावळा कसा ओरडतो, डॉग कसा ओरडतो आणि शेळी कशी ओरडती? कशी? शाळेत जावं लागेल आराध्या।
आज किती वाजले आता? आता ह्या टायमाला शाळा भरती का? 5:30 वाजले की. हे काय सांग बरं? डॉग. हे काय काय? आणि कलर कोणता आहे त्याचा? कोणता आहे? येलो. किती खेळणे पळपुट बेल ना पण आहे. हा कलर कोणता आहे आराध्या? आणि कोंबड्याचा कलर कोणता? कोंबडा. आता ही भरून ठेवणार का तू? तू मॅडमला फोन करते आणि म्हणेन पहिले हिला न्या बाबा, ही असं उचललं की असा राडा घालते. बडबड करायला येते, अभ्यास करायला येतो का? सगळं विसरून गेली. माझी इस्त्री करून झाली. नंतर बघा आमच्या 2 लेकरांनी काय केलंय, मोठ्याने मोठ्याचे कपडे आणलेत आणि बारकीने तर काय केलंय, सगळी बास्केटच खाली केली. पॅन्टीनला कोणी इस्त्री करतं का? कुणाकुणाची बाळा अशी करतेत. कधी शाळा भरण आणि कधी शाळेत जातील असं झालंय. एक घर स्वच्छ करून गेलं की दुसऱ्या घरात असा राडा. हा मला करू दे. ही कोण उचलायचं आता? चला आपापलं भरून ठेवा, कपड्याच्या गाड्या घाला. चला तर हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.